संकटाचं निरसन करणारे मंगलमूर्ती यांची भक्ती केल्यामुळे काय होतं हे अगदी अलीकडे झालेल्या एका संतांच्या आयुष्यातला प्रसंग आख्यानामध्ये आपण घेणार आहोत. कीर्तनामध्ये एक चांगली सोय असते की काही खर्च न करता, कुठलीही धावपळ न करता त्या क्षेत्राला आपल्या जाता येतो. क्षणभर डोळे मिटा, डोळे मिटल्यावर तोंड मिटतंच, फक्त कानाने काय ऐकू येतं? नागेंद्र हाराय त्रिलोचनाय, नागेंद्र हाराय त्रिलोचनाय, भस्माय रागाय महेश्वराय, भस्माय रागाय महेश्वराय, नागेंद्रहार त्रिलोचनाय, नित्याय शुद्धाय दिगंबराय, नित्याय शुद्धाय दिगंबराय, तस्मै नकाराय नमः शिवाय. डोळे मिटल्यावर असं कुठेतरी उत्तम असं भगवंताचं स्मरण चाललेलं आणि बघितलं, सगळ्यांनी डोळे उघडले तर आपण आपल्या खरी आध्यात्मिक राजधानी वाराणसी त्या गंगेच्या काठी आलोय आणि विश्वनाथाच्या मंदिरामधनं हे सुरेल असे स्वर ऐकू येत आहेत आणि मोठं प्रसन्न वाटतंय. पण ती प्रसन्नता काही क्षणातच ढुमढुम ढुमढुम ढुमुक, ऐका हो ऐका, अशी एक मोठ्याने आरोळी आली आणि ते प्रसन्न पण गेलं. कारण हे आपण वारंवार बघतो, आपलं प्रसन्न इथनं बाहेर पडलं की काय लगेचच जोरार सुरू असतं. तसं ऐका हो ऐका, येत्या सोमवारी विश्वनाथाच्या मंदिरामध्ये शिवभक्त शिवसागर यांच्या मुलीचं लग्न आहे, तेव्हा सर्वांनी यायचं हो. ढुमढुम ढुमढुम ढुमक अशी मोठ्याने दवंडी पेटवली. त्या काळच्या लग्नाला बोलवायची पद्धत होती, सगळ्या गावाला आमंत्रण असायचं, दवंडी पेटवायची आणि सर्वांनी जायचं असं. ते आता पद्धत बदलली असली. आता काय ते जाडजूड पोस्टाचे पाकिट असतात, ती जाड, त्यात एक जाड कागद असतो, आणखीन बाहेर प्लास्टिकचा गणपती चिकटवलेला, नाही तर प्रिंटिंग, आतमध्ये तर प्रत्यक्ष सरस्वती प्रसन्न असते अशी. एकापेक्षा एक मजकूर लिहिलेले असतात. आधी सगळं श्री हे प्रसन्न, अमुक तमुक प्रसन्न, खाली 25 कार्यकर्ते इकडे, 25 कार्याध्यक्ष इकडे. ते कमी पडले की काय म्हणून छोटे निमंत्रक पप्पू बबलू चिंटू आमच्या ताईच्या लग्नाला यायचं ते पण असतात. ते कमी पडले काय आणि म्हणून वेगळ्या तऱ्हेची वर्णनं त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामधलं वर्णन तर असं असतं की विवाहबंधन एक अविस्मरणीय क्षण, खरं आहे एक प्रकारे. मग तसं म्हणतात की खऱ्या अर्थाने रेशीम गाठी, असं अनेक वस्तूंनी केलं असतं. हे खूप बरं. आता त्याच्यापेक्षा पुढच्या लखोट्या पत्रिकानंतर आता डिजिटल पत्रिका आल्या, त्या तुम्ही काही बघितल्या असतील. डिजिटल पत्रिका म्हणजे लग्नाआधीच ते दोघं जण हिरो हिरोईन त्याचं शूटिंग असतं, त्याचं प्री मॅरेज वेडिंगचं सगळं शूटिंग आहे. ते फोन करतो मुलगा, हाय बेब, हाय बेबी, काहीतरी त्यांचे शब्द असतात, ते बोलतात एकमेकाला. मलाही नीट माहीत नाही, कारण ते काहीतरी चालतं त्यांचं. आणि म्हणे अगं कुठेस तू? मी या बागेत आहे. अगं आता ठरवायचं का आपण? उद्या संध्याकाळी का? संध्याकाळी भेट, आजच भेटूया. कुठे? पार्क सेंटरला आपण हॉटेल आहे तिथे भेटूया. हा जातो, ती जातो, वेळ ठरते, दोघंही येतात. हा जातो आणि म्हणतो मी वेळेवर आलोय, बरोबर 6ला कीर्तन सुरू आहे तेव्हा बरोबर आलेलो आहे. त्याच्या आधीच 5 मिनिटं आलोय. ती म्हणते मी पण आले. मग कुठेस तू? तू दिसत नाही.
ती पूर्वेच्या दाराला, हा पश्चिमेच्या दाराला. त्या पार्कला 2 दार, दोघं एकमेकावरती. मग तिचा काय त्यावेळी रुबाव असतो. ती म्हणली अजिबात मला आता बोलू नकोस, मी चालले परत. अगं 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 असं काय करतेस, मी कुठे आहे, तुझ्यासमोर कुठलं हॉटेल आहे तेच आहे, माझ्यासमोर ते नाही. म्हणजे आपण कुठेतरी एकाच बागेच्या 2 दारात होतो उभे. एक काम करायचं का, सेंट्रल पार्कमध्ये तिथे येते का, झालं. गोडी गुलाबीत लगेच जुळतं, येतात 2 जण. आता तो मुलं गुडघ्यावरच बसतात. गेल्या गेल्या तो गुच्छच देतो तिला एकदम, खाली या म्हणून. आणि त्या टेबलावर बसायची विनंती करतो. टेबलावर बसायची विनंती करून म्हणतो, बोला काय ऑर्डर. दोघंही बघतात आणि मेनू कार्ड उघडतात. मेनू कार्डमध्ये एकदम पॉपअप मेनू येतो. लग्नाची वेळ, लग्नाची तिथी, लग्नाचं, आणि आम्ही हे निमंत्रक, लग्नाला यायचं. अशा नवीन पत्रिका निघाल्या की ज्याने आपल्याला अशा तऱ्हेच्या पत्रिका द्यायला सुरुवात केली. ही पत्रिका खूप बरी, अशी एक पत्रिका मी पाहिली. त्या पत्रिकेमध्ये हे सगळं लक्ष्मी प्रसन्न, जगन्माता प्रसन्न, अमुक तमुक होतं. आणि आमका मुलगा संजय, त्याचं लग्न अमुक माया हिच्याशी आहे असं. आणि खाली हे 25-30 हे सगळे नेहमीप्रमाणे होतेच. पण त्या संजयच्या खाली MTD असं लिहिलं होतं आणि त्या मायाच्या खाली DBS लिहिलं होतं. म्हणणार बापरे, हा तर पोस्ट ग्रॅज्युएट म्हणजे मोठा याच्यातला दिसतो आणि ही डिप्लोमा होल्डर दिसते. मी माझी पत्नी म्हणली, अहो तुम्हाला आठवते का, ही माया कधी शाळेतही गेली नव्हती. मग ही DBS काय. काढल्या डिक्शनऱ्या काढल्या, एन्सायक्लोपीडिया काढल्या, काही अर्थ सापडे ना. MTD म्हणजे मशीन डिव्हिजन वगैरे असं काहीतरी निघायला लागलं. हे कसलं काय आहे म्हणलं, काही कळे ना. आमचा नेहमी सत्कार घरी असतोच, काय कीर्तनकार काय उपयोगाचे, साधा अर्थ सांगता येत नाही. पांडुरंग हरी वासुदेव उद्धार असतो, त्यामुळे शिकतो आम्ही. मग म्हटलं आता ही वर्मी लागली जखम. म्हटलं बर ठीक आहे. मित्रच होता, त्याच्या घरी गेलो आणि म्हटलं नमस्कार, चमत्कार, मिळाली का पत्रिका. हो मिळाली, खूप छान पत्रिका आहे, खूप आवडली. मग येणार ना. येणार नक्की. बरं मग इकडं काही नाही. थोडीशी शंका होती म्हणून विचारायला आलो. काय म्हणे, त्या संजयच्या खाली ते MTD लिहिलंय आणि त्या मुलीच्या खाली DBS लिहिलंय. माया शाळेत सुद्धा गेलेली मला आठवत नाही, म्हणून असं वाटलं की काय वेगळं काय आहे, म्हणून अर्थ समजून घ्यायचा. बाकी काय सोपं आहे म्हणे, काय त्यात काय आवड आहे. MTD माहीत नाही का. महेंद्र ट्रॅक्टर ड्रायव्हर, पांडुरंग हरी वासुदेव हरी. अरे बापरे. आणि मग DBS धुणी भांडी स्पेशलिस्ट, पांडुरंग हरी वासुदेव हरी. म्हणजे काय आपल्या लागणाऱ्या पत्रिकेत काही लिहून मोकळे होतात लोकांना कळत नाही. आणि आता मात्र या देवंडी पटवलेल्या पत्रिकेप्रमाणे आणि भगवान शंकराच्या देवामध्ये सर्व हळूहळू आले. आणि आता तो दिवस आला, सोमवार, ज्या दिवशी लग्न व्हायचं होतं. मुलीच्या आई वडील आणि मुलगी आली आणि आई वडील आल्यानंतर त्यांचे नातेवाईक हळूहळू असतात. नातेवाईकांना जेवणापर्यंत यायचं असतं, जेवणाच्या वेळेपर्यंत साधारणतः हळूहळूच येतात ते. साधारण मुहूर्ताच्या आसपास कधीतरी लांबून टाकल्या की पळणं असं असतं. किंबहुना विवाह 16 असायचा पूर्वी. 16 दिवस लग्न चालायचं. वेशीवरती सीमांत पूजन व्हायचं, अशी त्या लग्नाची हे होती. ही 10 वर्षाची छोटी मुलगी, पण त्यावेळच्या काळाप्रमाणे ते लग्न बरोबर चाललं होतं. आणि अशी ती विवाहाची सर्व तयारी चालली होती. पण आताचे लग्न म्हणजे तुम्हाला माहिती आहे, सकाळी धामधूम, दुपारी टामटूम आणि संध्याकाळी सामसूम, अशी सध्याच्या लग्नाची पद्धत आहे. ते 16 दिवसाचं लग्न केव्हाच गेलं. सकाळी धामधूम कसली, अहो डीजेची, हे डीजेच्या भिंती उभ्या करायच्या आणि ध्वनी प्रदूषण, फटाके लावायचे, वायू प्रदूषण, रस्ते अडवायचे, स्कूटर गाड्या सगळ्या अडवायच्या सगळीकडे हे. आणि एवढे करून मुहूर्ताला पोचत नाहीच, ते वेगळंच. पुण्यात आत्ता एक घटना अशी घडली की मुहूर्ताला पोचलं नाही, ती मुलगी चिडली आणि तिने मंडपातले दुसऱ्याची लग्न करून टाकली. आता ते सांभाळायला पाहिजे, इतकंसं उशीर करून चालणार नाही, अशी पद्धत आली आहे. मग हे असं असताना आणि मग दुपारी टामटूम म्हणजे काय, आता ते छान पाट ताट रांगोळ्या, उदबत्ती, समई लावणं, अमुक तमुक हे सगळं गेलं, दिवे लावणं. आता काय बुफे. कदाचित वेळ आणि अन्न वाचावं म्हणून ही पद्धत आपल्याला अंगीकाराशी वाटते, पण त्यातलं अगत्य गेलं. जेवलात तर जेवा, नाही तर नका जेवू. एक, तुम्ही काय खाता काय नाही याच्याकडे कोणाचं लक्ष नाही.
आणि अन्न वाया जाऊ नये म्हणलं तर तिथं गेलात तर तुम्हाला असं दिसतात की लोक हावराटारखं घेतात आणि टाकून देतात. पुण्यामध्ये एक मात्र चांगली प्रथा बघितली. तिथे एक पैलवान उभा केला, त्या जिथं टाकायला तर तिथं कोणातच संपून यायचं. असं केल्याशिवाय अन्न संपत नाही. अशी पद्धत काढल्याशिवाय म्हणजे बुफेचा जो अर्थ आहे तो गेला निघून आणि बुफेने अन्न वाया जायला लागलं. वेळ तर जातोच जातोय, म्हणजे तसं काही होत नाही. आणि मग संध्याकाळी सामसूम म्हणजे काय, हातावर पाणी पडलं की सगळे. अशा ह्या लग्नाला सर्व मंडळी हळूहळू जमत होती आणि त्या लग्नाच्या हळूहळू ह्याच्यासाठी गुरुजी आले, मंत्र पठण झालं. कोण आली ही दवंडी पेटून? कन्यायाची रूपा नामक, कन्यायाची रूपा नामक, विवाहास सप्रेमे, विवाहास सप्रेमे, विवाहास सप्रेमे. शांत सुशील ही करीते भक्ती, शांत सुशील ही करीते भक्ती, गजाननाची प्रेमे, गजाननाची प्रेमे. कन्यायाची रूपा नामक, कन्यायाची रूपा नामक, विवाहास सप्रेमे. अशी उभी आहे रूपा. तिचे गणेश भक्त होती खऱ्या अर्थाने आणि ती 10 वर्षाची मुलगी उभी होती. अंतरपाठ आणि अंतरपाठाच्या पलीकडे बघितलो तर म्हातारा इतुकान अवघे पाऊण शेवयमा, म्हातारा इतुकान अवघे पाऊण शेवयमा. लग्न अजून लहान, लग्न अजून लहान, म्हातारा इतुकान अवघे पाऊण शेवयमा. बटबटीत डोळे, दाढी वाढलेली, केस पिंजारलेले, आलेली लोक बघायला लागली. अरे सावकारांना काय कमी होतं? एवढी रूपा, खऱ्या अर्थाने देखणी मुलगी. पैशासाठी म्हणावं तर त्यांना काही कमी नाही. हे काय हे करतायत? पण हळूहळू मंडळी आली, अक्षता घेतल्या आणि त्या सगळ्यांच्या नजरा चुकवण्यासाठी आईवडिलांच्या माना खाली गेल्या होत्या. आणि तेवढ्यामध्ये लग्नाचा तो मंडप सजला, लग्नाचा तो मंडप. सनई चौघडा वाजू लागला, सनई. नवरदेव बोहल्यावर चढला, नवरदेव बोहल्या. रूपा राणी लाजत आली, रूपा राणी लाजत आली. नवरदेव बोहल्यावर चढला, रूपा राणी लाज. अंतरपाठही मध्येच धरला, अंतरपाठही मध्येच धरला. मंगलाष्टके सुरू झाली, मंगलाष्टके सुरू झाली. स्वस्ति श्री गणनायका गणमुखम, मोरेश्वरम सिद्धिदम, शुभमंगल सावधान. अंतरपाठ कडेला गेला. छोटी होती मुलगी म्हणून मामाने उचलली. सगळ्यांचं लक्ष आता काय घडतं इकडे होतं आणि ती बघत होती. तेवढ्यात मामा म्हणली, अगं बाळ माळ घाल ना. पण झालं असं की ती माळ घालण्याच्या आधीच या बागुलबुवानी तिच्या पायावरती माळ ठेवली आणि जगदंब जगदंब असं म्हणला. काय होतं हे? काशीग्रामी होता, काशीग्रामी होता एक शिवदास नाम सावकार. जो मार्गी स्वकुलाच्या, जो मार्गी स्वकुलाच्या भरण करी बहु साचार. काशीमधले हे शिवदास अत्यंत शिवभक्त खऱ्या अर्थाने रोज पहाटे उठावं, अन्निक उरकल्यावर विश्वेश्वराला जाऊन यावं.
तिथे काकड आरती करून त्याच्या दर्शन घेतल्यानंतर थांबावं, कालच्या दिवसातला सर्व आपला व्यवहार सांगावा आणि आजच्या व्यवहारासाठी आशीर्वाद घेऊन परत यावं. संध्याकाळी शिवलीलामृत वाचावं, उपवास धरावा, सोमवारी बेल फुलं व्हावी, अभिषेक करावा दुधाचा. असं सात्विक असा हा शिवदास सावकार होता. त्याची पत्नी देखील तशीच होती. त्याची सुशिला नामे होती सुमती पतिव्रता महिला, होती सुमती पतिव्रता महिला. खऱ्या अर्थाने साध्वी आणि पतिव्रता. की ती इतकी साध्वी अशी की त्या दोघांचा सर्व उत्तम प्रपंच चालला होता. आणि त्यांना अशी ही रूपा, खऱ्या अर्थाने रूपवान होती. म्हणून मृगनयना रसिक मोहिनी, मृगनयना रसिक मोहिनी. मानिनी होती ती मंजुळ मधुरा, विलापिनी रसिक मोहिनी, मृगनयना रसिक मोहिनी. वा, अशी दिसायला सुरेख अशी होती. आणि ती सुद्धा गजाननाची भक्ती करायची. असं उत्तम आहे. कारण का नावाचा रूपाशी संबंध असणं दुर्मिळ असतं. खऱ्या अर्थाने रूपा नाव आणि रूपा होती हे. नाहीतर नाव सांगतो सुहास आणि याचा चेहरा भकास. अशी पण काही मुली काही कमी नाहीत. मुली काही कमी नाहीत. नाव सांगते मंगला आणि आंघोळ करत नाही महिना. पांडुरंग हरी वासुदेव हरी पांडुरंग हरी. म्हणजे नावाशी संबंध असलेली ही खरी रूपा होती. आणि शिवदास सावकार त्या दिवशी असा नित्य प्रपंचामध्ये झोपले होते. आणि पहाटेच्या वेळी अचानक त्यांना स्वप्नामध्ये भगवान शंकर आले आणि म्हणाले. भगवान शंकर प्रत्यक्ष आल्यावर त्यांनी पायावर नमस्कार केला, वाकला. म्हणजे बेटा, मी तुला सावध करायला आलोय. तू माझा शिष्य आहेस खरा, पण मी सावध अशासाठी करायला आलोय, तुझ्या प्राणप्रिय कन्येवरती, तुमच्या प्रपंचावरती एक गंडांतर येणार आहे. त्याच्यात मी तुला मदत करू शकणार नाही, पण मी तुला सावध करायला आलोय. ललत कैलास राणा शिवचंद्रमौळी, कैलास राणा शिवचंद्रमौळी. फणींद्रनाथा मुकुटी जळाली, फणींद्रमाथा मुकुटी जळाली. कारुण्य सिंधू भव दुःखहारी, कारुण्य सिंधू भव दुःखहारी. तुझ वीण शंभो मज कोण तारी. देवा, आपण नाही तर असं आपण झिडकार तर कसं होणार. आपण नका असं म्हणू. असं म्हणेस तर भगवान अंतर्धान पावले. देवा, आणि रडायला लागला ओक्ष भगवान नुसतं सांगून गेले, आता मला कोण वाचवणार. आणि स्वप्नातनं जागे झाले. बायकोला रडण्याचा आवाज आला म्हणून शेजारी बायकोने पण बघितलं. आपल्या पती असं झोपेतनं पहाटे उठताना डोळ्यामध्ये पाणी बघितलं. आणि तिच्याही साहजिकच डोळ्याला पाणी आलं. सच्शीला आपल्याला सांगितलं, सात्विक एकमेकाशी खऱ्या अर्थाने जुळलेले होते म्हणून साहजिक आहे ते परावर्तित झालं आणि ती पण रडायला लागली. छोट्या रूपाने हे बघितलं. आई वडिलांच्या दोघांचेही पहाटे पाणी डोळ्यात बघितल्यावर म्हणाले, आई बाबा, अरे हे काय झाले. पटकन डोळे पुसले. त्यांना मुली आपली भक्ती आहे एवढी हे त्यांच्या लक्षात आल्यावरती म्हणाले, काही नाही, स्वप्न पडलं. आई बाबा, मला सांगा आपण काय झालं. पती पत्नीने एकमेकाकडे बघितलं आणि विचार केला, हिला सांगायला पाहिजे. म्हणाले, एवढंच ना, काही काळजी करू नका, माझा गजानन आपल्याला याच्यातनं बाहेर काढेल.
अशी भगवंतावर आमची श्रद्धा पाहिजे. ही श्रद्धा महत्वाची आहे. एवढं लहान महाराज आमचे सांगायचे, गोंदवलेकर महाराज, भगवंताकडे आपण लहान मूल होऊन जावं. लहान मूल असलं त्याच्या मनात विकल्प नसतो. हे भगवंत आहे, तो खरा आहे आणि तो मला देणार, ही खरी खरी असली भावना आहे ना, ती कामाला येते. आज जे गजाननाचं आम्हाला सांगतात गोसावी नंदन, ते गजाननाचं ध्यान म्हणजे आम्हाला ती भावना असली पाहिजे. त्या लहान मुलाला सहज म्हणली ती, काही काळजी करू नका, माझा गजानन आहे ना. रोज सकाळी उठायची, गजाननाची पूजा करायची, शनी मंदार जास्वंदी व्हायची, पंचामृताचं स्नान घालायची आणि श्लोक म्हणायचे सगळ्यांना येणारा, मोरया मोरया मी बालताने तुझीच सेवा, अन्याय माझ मोरेश्वराबा गाल पोटी मंगलमूर्ती मोर्या देवा. आणि आता मात्र संध्याकाळी पण पुन्हा पूजा करायला लागली वडिलांचं बघून, की सकाळी तिला असं वाटलं, गजाननाला सांगितलं तिने की माझ्या आई वडिलांवरती आलेलं संकट आहे. त्यांनी ते सांगितलं नाही आपल्या मुलीचं, ते म्हणले आपल्यावरती गंडांतर राहणार आहेत, असं काहीतरी आला. पण स्वप्नातल्या गोष्टी असतात, तिच्यावरती तिची समजूत काढली. पण तिला कळून चुकलं की आई वडील सकाळी उठून जेव्हा डोळ्याला पाणी, याचा अर्थ हे खरंच असणार. आणि म्हणून गणपतीची अतिशय मनापासून प्रार्थना रोज सकाळ संध्याकाळ करायला लागली आणि सांगायला की देवा, माझ्या आईवडिलांवरचं जे गंडांतर आहे ना, ते टाळावं. असं म्हणली, गजाननाची भक्ती करीतसे सकाळी सायंकाळी, गजाननाची भक्ती करीतसे सकाळी सायंकाळी, देवकृपेची वेळ ती आली औचित एके वेळी, देवकृपेची वेळ ती आली औचित एके वेळी, गजाननाने स्वप्नी येऊन दर्शन तिजला दिले, गजाननाने स्वप्नी येऊन दर्शन तिजला दिले, प्रारब्धाची ललाट रेषा बदलू सांगितले, प्रारब्धाची ललाट रेषा बदलू सांगितले, प्रारब्धाची ललाट रेषा बदलू सांगितले. प्रत्यक्ष गजानन आले स्वप्नावाने सांगितले, काळजी करू नकोस बाळ. म्हणाले काही नाही, माझ्या आई वडिलांवरचं येणार तेवढं गंडांतर आपण वाचवा. भगवान तथास्तु म्हणाले. म्हणाली काय होय मग, गजानन या इतुके वरदान, गजानना या इतुके वरदान, नकोत मजला वाडे घोडे, नकोत मजला वाडे घोडे, कृपेसाठी मम जीव तळमळे, गजानन या इतुके वरदान. देवा, माझ्या आई वडिलांवरचं संकट एवढं गंडांतर वाचवा. भगवान तथास्तु म्हणाले. असे काही दिवस गेले. सकाळी उठल्यावरती आईला आणि वडिलांना सांगितलं, मला प्रत्यक्ष भगवान सांगून गेले आता काळजी करू नका. पण असे काही दिवस गेले आणि एक दिवशी 12ची टळटळीत वेळ, आणि सावकारांचा नियम असा होता की दारी आलेल्या भिक्षकाला अतिथीला तसं पाठवायचं नाही बिनमुख. आणि अतिशय अशा 12च्या वेळेला एक अतिथी आला, अष्टावक्र, डोळे बटबटीत, केस पिंजारलेले असा तो होता आणि थेट वाड्यात आला. सेवकांना सांगितलंच होतं की कोणी आल्याशिवाय त्याला तसा पाठवू नका, अतिथी हवे. त्यांनी बसायला सांगितलं, हे केलं. आणि सावकार आले, ते बघितलं रूप, पण त्यांना काहीतरी विलक्षण जाणवायला लागलं आणि पायावरती डोकं ठेवून नमस्कार केला अतिथीच्या. तो स्पर्श झाल्यावरती त्यांना काहीतरी दिव्य अनुभव वाटायला लागला. म्हणून म्हणाले, काय आपली सेवा करू अतिथी. ते म्हणाले, मला एवढंच सांगा, आपण कुठल्या संकटात आहात का, आपल्याला कुठलं गंडांतर येणार आहे का. मानेनेच हो म्हणाले. काळजी करू नकोस. ते कोण होते, दत्तात्रयांचे शिष्य, स्वामी समर्थांचे शिष्य शंकर महाराज. आपल्याला माहिती, माधवनाथ आणि शंकर महाराज एकत्र भजन सुद्धा करायचे. ते शंकर महाराज ते होते, हे त्याला माहित नव्हतं. ते होते आणि म्हणाले, काय हवंय माग, काही नको, सर्व ठीक आहे. अरे बाळ, मी आलोय ते तुझ्यावरचं गंडांतर बाजूला करायला आलोय, तुला काय गंडांतर आले ते सांग. त्यांनी सांगितलं की मला गंडांतर काय माहित नाही, पण आमच्या कुटुंबावर आणि माझ्या
मुलीवरती काहीतरी गंडांतर असं भगवान, तेच गंडांतर काढण्यासाठी मी आलोय, पण मी सांगतो ते करणार का? माझं ऐकणार का? मला वचन देणार का? म्हणाले का नाही, तुम्ही एकट्याने नाही, पत्नीला पण बोलवून येणार. पत्नीला बोलवलं, तुम्ही दोघांनी हात पुढे करा, वचन द्या. पत्नीने ते रूप बघितलं, त्याने हात धरला. नवऱ्यांना काय कळतं का, काय करताय तुम्ही? कोण आहे हा माणूस? तुम्ही कसलं वचन देताय? अगं मी त्यांना म्हणालोय की माझं गंडांतर वाचवणार असाल तर मी वचन देतो. अहो हेच गंडांतर असेल, तुम्ही काहीतरी काय करताय? म्हणाले मी भगवान शंकरांचा शिष्य आहे. रावणाने जेव्हा पार्वतीला मागितलं तेव्हा शब्द दिला होता, तेव्हा पार्वती देवीनं भगवान शंकरांनी दिले. मी त्याला वचन दिलंय आणि त्यांनी सांगितलं तुम्ही दोघांनी वचन दिलं तरच हे तुमचं गंडांतर टळेल. पत्नीची समजूत घातली आणि दोघांनी हात पुढे करून वचन द्यायला लागले. ते म्हणाले तुमच्यावरचं गंडांतर जाईल, पण माझी एक अट आहे, ती मान्य केली तर. गुरुदेव सांगा काय अट आहे? तुमच्या रूपाचं माझ्याशी लग्न लावून द्यायचं. पांडुरंग हरी वासुदेव हरी पांडुरंग. अहो दोघं मूर्छेतून पडले खाली. त्यांना हे वाट, देवा काही मागा, घरदार श्रीमंती माझी, एवढी गाडी घर सगळं आहे, हे काय मागितलं हे कळलं नाही. पण दोघं मूर्छेतून पडले. नोकर मंडळी आली, पाणी मारून उठवलं आणि उठले आणि बघितलं तर त्या भगवान शंकर महाराजांच्या जागी प्रत्यक्ष भगवान शंकर त्यांच्या नजरेस आले आणि नमस्कार केला. म्हटलं देवा काय पाहिजे? सांगितलं ना. मंडळी आपण जो विवाह विश्वेश्वराच्या देवळामध्ये बघत होतो तोच हा विवाह तिथे चालू होता. त्या हेच बुवा जे भिक्षाकरी म्हणून आले होते ते त्याच्या समोर होते, जे शंकर महाराज स्वतः होते. आणि ते आले आणि मामानी मुलीला वरती घेतलं आणि घाल म्हणल्यावरती त्या प्रत्यक्ष बुवांनी तिच्या पायावरती माळ ठेवली या बागुल बुवानी आणि म्हणाले जगदंब जगदंब. कळेना सर्व अचंबित होऊन बघायला लागले हे काय आहे. शंकर महाराज बोलू लागले, म्हणाले की तुझ्या मुलीच्या गणेश भक्तीला गणेश स्वतः प्रसन्न होऊन त्यांनी मला धाडलंय. या विवाहामुळे तिच्या नशिबात वैधव्य योग होता, तो वैधव्य योग टाळलाय. या विवाहामुळे तिचा हा वैधव्य योग, आणि आता ती एका राजाची राणी होणार आहे असा तिचा, हे धार संस्थांची जी राजकन्या आहे तिथे घडलेली घटना आहे की, आणि तिच्यामुळे तिचा योग हा आहे आणि तो योग आता आलेला आहे. तो योग तिच्या माझ्याशी हा विवाह केल्यामुळे झाले. सर्व अचंबित झाले आणि शंकर महाराजांच्या पायावर पडून दोघंही अक्षरशः अश्रूंचा अभिषेक केला. शरण तुला भगवंता मी, शरण तुला भगवंत. म्हणायला लागले तूच करता आणि करविता, शरण तुला भगवंता. वेळेअभावी एवढंच म्हणतो, सगळ्यांना माहिती असलं गाणं. भगवंता तुझ्या श्वासे फूल फुलते, सगळ्यांना माहिती. मग आणि म्हणले भगवंता तू सर्व करता करवता आहेस आणि केलं, आणि आता ही राजाची राणी होणे. धार संस्थांचे राज ते सुद्धा अशाच मुलीच्या शोधात होते. त्यांनी रूपाला मागणी घातली आणि खऱ्या अर्थाने ती त्या संस्थांची राजकन्या झाली. भगवंताच्यावर भक्ती केली आणि मनापासून केली, निर्व्याज केली, तो गजानन असा प्रसन्न होऊन आपलं संकट निरसन इतक्या तऱ्हेच्या सुद्धा पातळीवरचं करतो. आणि म्हणून पूर्वरंगातला अभंग भैरवीच्या स्वरामध्ये बरोबर 8 वाजले, 8 पर्यंत संपवलेलं आहे, आणलं नाही. हा बुवाची खासियत आहे की 8 पर्यंत संपवणं. देव गजानन ध्यायी प्राण्या, आरती असते. देव गजानन ध्यायी प्राण्या, देव गजानन ध्यायी प्राण्या, देव गजानन ध्यायी प्राण्या, देव गजानन.
जासी पाहता भवश्रम गेला, जासी पाहता भवश्रम गेला, ते सुख बोलू काय प्राण्या, ते सुख बोलू काय. देव गजानन ध्यायी प्राण्या, देव गजानन देव गजानन. जो स्मरता मग संकट कैचे, जो स्मरता मग संकट कैचे, नाम तयाचे गाव प्राण्या, नाम तयाचे गाव. देव गजानन ध्यायी प्राण्या, देव अर्थिस ना प्राण्या, देव गजानन. देव गजानन ध्यायी प्राण्या. गोसविनंदन गोसविनंदन तनु मने वाचा, गोसविनंदन तनु मने वाचा, विनटे जाचा पायी प्राण्या, योजवन गाय पायी. देव गजानन ध्यायी प्राण्या, देव गजानन ध्यायी प्राण्या. तुकाराम हेची माझी सर्व जोडी, माझी सर्व जोडी, हेची माझी सर्व जोडी. न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा, संत संग देई सदा. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी, घालावे आम्हासी सुखे घालावे. काही न आवडी हेची माझी सर्व जोडी, माझी सर्व जोडी, हेची माझी सर्व. सुख करता दुःख हरता वार्ता पाहिजे का त्या. सुख करता दुःख हरता वार्ता विनाशी, पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची, कंठी झळके मान मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती, ओ श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मान स्मरणे मात्रे मान, कामना पूर्ती. जय देव जय देव रत्नखष्ट परा, तुझ गौरी कुमरा, चंदनाची उटी कुमकुम केशरा, हिरे जडत मुक्त शोभत भरा, दोन दोन तीन पुरे चरणी घागरिया. जय देव जय मंगलमूर्ती, ओ श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मान स्मरणे मात्रे मान, कामना पूर्ती. जय देव लंबोदर पीतांबर फणीवर वंदना, सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना, सहस्रामाचा वंटाई संकष्टी पावावे निर्माणी वृक्ष वंदना. जय देव जय मंगलमूर्ती, ओ श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मान स्मरणे मात्रे मान, कामना. जय देव जय जय सद्गुरुनाथ. मंगल आरती करीतो, मंगल गुण तव गातो, मंगल मूर्ती ध्यातो. जय जय सद्गुरुनाथ, जय जय माधवनाथ. भक्ताची त्रस द्याया नाना परिखे उनी, कष्टसी किती गोदरिया. जय जय सद्गुरुनाथ, जय जय माधवनाथ. बालक वृत्ती धरिसी
रुससी कोमल वदसी हससी लीला करिसी जय जय सद्गुरुनाथ जय जय माधवनाथ मुकानुग्रह कार्य करिसी कर्मे आर्या कर्मातीता कदया जय जय सद्गुरुनाथ जय जय माधवनाथ मंगल आरती करितो मंगल गुण तव गातो मंगल मूर्ति ध्यातो जय जय सद्गुरुनाथ जय जय माधवनाथ कर्पूर गौरम कर्णावतारम संसारसारम भुजेन्द्रधारम सदा वसंतम भुजयारविंदे ओम भवानी चैतन्य कर्पूर पूरेण मनोहरेण स्वर्णपात्रे ससंगतेन प्रदीप्तवाचा सुसंगतेन नीराञ्जनं दीपजगदि सूर्यात् मनोनाथ महाराज की जय में आलंगिन आनंदे पूजन भावे ओवाळी मणे नाम त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बंधु सखा त्वमेव त्वमेव विद्या दृढं च वेम त्वमेव सर्वं तमेव देवं कायेन वाचा मनसेन्द्रिये वा बुद्ध्यात्मना वा प्रकृति स्वभाव करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि अच्युतं केशवं राम नारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरे श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी विनायकं रामचन्द्रं हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे सद्गुरुनाथ महाराज की जय।